नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघात प्रकरणी सीआयडी चौकशी झाली, पण तिचा अहवाल आजपर्यंत समोर आलेला नाही. यामागे काहीतरी दडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका निर्माण होते. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली. ठाणे महापालिकेतील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते अभिजित पवार यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे ठाण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस कळवा मुंब्रा विधानसभेचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, ठाणे महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्षा मनीषा भगत व इतर मान्यवर पदाधिकारी, नगरसेवक, नगरसेविका यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शशिकांत शिंदे यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांच्या अपघातानंतर राज्यभरातून निष्पक्ष चौकशीची मागणी झाली होती. अनेक राजकीय पक्षांनी सीबीआय चौकशीची मागणी लावून धरली होती. स्वतः उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी भूमिका घेतली होती. मात्र सरकारने सीबीआय चौकशी न करता सीआयडी मार्फत तपास सुरू केला आणि त्याचाही अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. सर्व काही पारदर्शक असेल तर अहवाल जाहीर करण्यात अडचण काय आहे? सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. सत्य बाहेर येऊ नये म्हणून प्रकरणात विलंब केला जात असल्याचा संशय जनतेच्या मनात निर्माण झाला आहे. योग्य वेळी जनता या सर्वाचा जाब विचारेल असेही ते म्हणाले. चौकशी करणार हो, 4 महिने झाले त्या खराताची चौकशी करताना रोज टीव्हीवर आम्ही बघतोय. पण सीआयडीची सीबीआयची चौकशीचा एकही रिपोर्ट अजूनपर्यंत अजितदादांचा समोर आला नाही. तुम्ही जर त्याच्यात येस किंवा नो तरी सांगा, प्राथमिक चौकशीच्या रूपामध्ये काय आलं ते तरी सांगा ना. हे प्रकरण असं दडपत जाणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला जे काय अपेक्षित उत्तर आहे ते उत्तर मिळणार नाही अशी आम्हाला शंका आहे. ते जाणीवपूर्वक हा प्रकरण हळूहळू लोक विसरतील अशा भ्रमात ते आहेत. योग्य वेळी त्याचा जाब जनता 100% विचारेल. ठाणे शहर सातत्याने विस्तारत आहे, लोकसंख्या वाढत आहे, मात्र महापालिकेकडे अजूनही स्वतःचे धरण नाही. त्यामुळे नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. भविष्यात पाण्याचा प्रश्न आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे असे ते म्हणाले. पक्षाचे नगरसेवक आगामी काळात जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर अधिक आक्रमक भूमिका घेतील असा इशाराही त्यांनी दिला. आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही यावेळी केंद्र सरकारवर सडकून टीका केली. पेट्रोल आणि डिझेलचे दर येत्या काही दिवसात 30 ते 40 रुपयांनी वाढणार आहेत. जय मोदी म्हणत गाय, म्हशी, घोडी यांचा व्यापार मुबलक करणार आहेत. लोक आता गाय, म्हशी, घोडी गाढवावर बसून प्रवास करतील. आपल्याला अधोगतीकडे नेण्याचे काम हे सरकार करत आहे. याचे हे उत्तम उदाहरण आहे असा आरोप आव्हाड यांनी केला. ना पेट्रोल आहे ना डिझेल आहे. मुस्लिम द्वेष तयार करताना मग हिंमत असेल तर पेट्रोल डिझेलवर बहिष्कार घाला. घ्या घोडा, मागवा बैल आणि चाला त्याच्यावरनं. मुसलमानांवरती प्रचंड द्वेष, धर्मांधता ही शिकवतात ना हे सरकार. मुसलमानांच्या वस्तूंवर बहिष्कार टाका, मुसलमानांवरती बहिष्कार टाका, पेट्रोल आणि डिझेलवर टाका ना. नाहीतरी वेळ आणलीच ना मोदींनी सांगण्याची की पेट्रोल डिझेल कमी वापरा. ती का आली? आपल्याकडे पेट्रोल डिझेलच नाहीये. समाजातील विविध क्षेत्रात निस्वार्थीपणे कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांचा प्रेरणादायी प्रवास उलगडणाऱ्या मनीष वाघ लिखित ठाण्याचे विचारदीप या पुस्तकाचे प्रकाशन अजेय संस्थेचे संस्थापक डॉक्टर क्षितिज कुलकर्णी, पर्यावरण तज्ज्ञ प्राध्यापक विद्याधर वालावलकर, आदित्य प्रतिष्ठानचे संस्थापक किरण नागती यांच्या हस्ते संपन्न झाले. डॉक्टर क्षितिज कुलकर्णी यांनी पुस्तकाचे कौतुक करताना सांगितले की या पुस्तकातील व्यक्तिचित्रे वाचताना पु ल देशपांडे यांच्या व्यक्ती आणि वल्लीची आठवण होते. ठाण्यात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचे विचार आणि कार्य एका व्यासपीठावर आणण्याचे महत्त्वपूर्ण काम मनीष वाघ यांनी केले आहे. हे पुस्तक तरुण आणि विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल. किरण नागती म्हणाले, लेखन आणि पुस्तक प्रकाशित करणे ही मोठी जबाबदारी असते. मनीष वाघ यांनी सातत्याने 25 पुस्तके प्रकाशित करून संवेदनशील लेखक म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.
प्राध्यापक विद्याधर वालावलकर यांनी या पुस्तकातील प्रत्येक व्यक्तिमत्व समाजासाठी दीपस्तंभासारखे आहे. समाजकार्यात सातत्य ठेवणाऱ्यांचा गौरव या पुस्तकातून झाला आहे असे सांगितले. पुस्तकात समाविष्ट असलेल्या 20 मान्यवरांचा पुस्तक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. यावेळी देण्यात आलेले पूर्णतः नारळांच्या करवंटीपासून बनवलेले सन्मानचिन्ह पर्यावरण दक्षता मंडळाच्या मामणोली केंद्रावर कार्यरत असलेले अरुण म्हसे यांनी बनवले होते. त्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला. तर मनीष वाघ या लेखकाचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे. मी नेहमी असं म्हणत असतो की मनीष वाघ म्हणजे जाणीवात जिवंत असलेला एक लेखक. समाजामध्ये जे काही घडते त्यावर कुठलीही तमा न बाळगता, कुठलीही पर्वा न करता सडेतोड रोखठोकपणे लेखणी ज्यांचे चालले ते मनीष वाघ. त्यांनी ठाण्याचे विचारदीप असे 20 जण जी ठाण्याचे विचारदीप आहेत अशा पद्धतीनं त्यांनी मांडणी केली आणि त्याच्यामध्ये एक स्थान त्यांनी माझ्यासारख्या एक सामान्य कार्यकर्त्याला सुद्धा दिलंय. त्याच्याबद्दल मी त्याचे आभार मानतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्णयाच्या विरोधात ठाण्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक झाला असून आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी घोड्यावर बसून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला. मोदी म्हणतात पेट्रोल डिझेल कमी वापरा, म्हणून आम्ही म्हणतो सत्ताधारी TMT बसचा वापर करा, अशा आशयाचा बॅनर घेत आंदोलनातून सत्ताधाऱ्यांना टोला लगावला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली व प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष जिल्हा मध्यवर्ती कार्यालय पाचपकाडी ठाणे ते ठाणे महानगरपालिका मुख्यालय या दरम्यान अभिनव आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हा अध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्षा मनीषा भगत, विरोधी पक्षनेते शानू पठाण, ठाणे महानगरपालिका गटनेते अभिजित पवार तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी ठाणे महानगरपालिकेत जाताच महापौर शर्मिला पिंपोलकर यांना आपण TMTने प्रवास करावा हे निवेदन देण्यात आले. पाचपकाडी येथून निघालेल्या या मोर्चाची सांगता पालिका मुख्यालय येथे करण्यात आली. मोदींचा आदेश मोठा का हे मोठे? मोदींनी सांगितलं काटकसर करा, मग उपमहापौर महापौर यांनी सगळ्यांनी चालत यावं. देशसेवेसाठी आलेत ना हे. अरे गरीबाला घोडा पण परवडणार नाही, त्याला खायला काय घालणार, त्याचे पैसे कुठून आणणार? ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, TV, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले आहे. राहुल गांधी हे रिस्पेक्टेड नेते असून ठाणे काँग्रेसने आज देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वक्तव्याचा पत्रकार परिषद घेत निषेध केला.
पत्रकार परिषदेला ठाणे काँग्रेस अध्यक्ष विक्रांत चव्हाण, मुख्य प्रवक्ते राहुल पिंगळे, महिला अध्यक्ष स्मिता वैती, प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, निशिकांत कोळी, शिरीष घरस, सुभाष ठोंबरे, उमेश कांबळे, नुरशीद शेख, अरुण राजगुरू, प्रकाश मयेकर आदी मान्यवर उपस्थित होते. राहुल गांधी रिजेक्टेड नेते नसून देशातील रिस्पेक्टेड नेते आहेत. ज्यांना महाराष्ट्र राज्यातील समस्या सोडवण्यात येत नाही ते राहुल गांधींबद्दल वक्तव्य करत आहेत. जेव्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते तेव्हा महाराष्ट्र राज्य 5व्या नंबरवर होता. मात्र त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारकिर्दीत महाराष्ट्र राज्य भ्रष्टाचार, गुन्हेगारी, बोंडुगिरी आणि स्त्रियांवर अत्याचारांमध्ये प्रथम क्रमांकावर असल्याची टीका विक्रांत चव्हाण यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची डळमळीत झाली आहे. लवकरच कुणीही तरी नवा चेहरा आपल्या समोर येईल. देवेंद्र फडणवीस सगळ्या बाबतीत बॅकफूटवर आले आहेत. कुठल्याही प्रकारचा विकास होत नाही. शेतकऱ्यांसाठी कोणतीही उपाययोजना होत नाही. लॉ अँड ऑर्डर विस्कळीत झाले आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली आजही अनेक राज्यात काँग्रेस किंवा आघाडीचे सरकार आहे. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तितकी उंची नसल्याची टीका विक्रांत चव्हाण यांनी केली आहे. लोकसभेत तुम्ही बोलता राहुल गांधींबद्दल समजू शकतो, कारण का तिथे ते कामकाजातून काढलं जातं. बाहेर जेव्हा तुम्ही वक्तव्य करता त्यावेळेस तुम्हाला व्यवस्थित पुरावा पाहिजे. मी कसं म्हटलं, आम्हाला ऐकिवत आहे, तर तुम्हाला पुरावा पाहिजे की राहुल गांधी रिजेक्टेड. राहुल गांधी इलेक्टेड आहेत. राहुल गांधी ओसा पलीकडे जाऊन निवडून आले केरळला. यांनी नागपूर सोडून मुंबईमधून निवडून येऊन दाखवावं. यांनी नागपूर सोडून मुंबईमध्ये निवडून येऊन दाखवावं. आणि त्यामुळे आणखीन एक त्यांच्यावरती आरोप असा होतोय की हल्ली काही दिवसामध्ये ते विरोधी पक्षांचे प्यादे झाले. तुम्ही बघा, विरोधी पक्षातल्या लोकांना ते सहसा हल्ली जरा जवळ करतायत सगळ्याच. स्वतः काहीतरी अंतर्गत विरोध वाढल्यामुळे फक्त काँग्रेसवाल्यांना काही ठिकाणी टार्गेट करतात. आता आम्हाला टार्गेट करतील, आणखी कोणाला आमच्या काँग्रेसवाल्यांना टार्गेट करतील. पण बाकीचे जेवढे विरोधक आहेत, आता उद्धव ठाकरे आहेत किंवा शरद पवार गट आहे, त्यांना सगळ्यांना जवळ करतात. आणि तो आरोप त्यांच्यावरती कुठेतरी होतोय. तो पण आरोप त्यांचे जे अंतर्गत धुसफूस आहे, काही जे मुख्यमंत्री पदाची स्वप्न बघतात बीजेपी, त्यांच्या विरोधातली जी लॉबी आहे सध्या, त्यांच्या विरोधातली जी लॉबी आहे, मुंबईचे अध्यक्ष आहेत, चंद्रकांत दादा पाटील आहेत, आशिष शेलार आहेत, विखे पाटील आहेत, ही त्यांच्या विरोधातली लॉबी आहे सध्या. ठाणे महानगरपालिकेच्या वतीने शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन हॉल येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या लॉन टेनिस कोर्टचे उद्घाटन आज महापौर शर्मिला पिंपळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या ठिकाणी अनेक अधिकारी, लोकप्रतिनिधी हे टेनिस खेळण्यासाठी येत असतात. त्यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधीतून या लॉनचे नूतनीकरण करण्यात आले असून याचा लाभ जास्तीत जास्त अधिकारी, लोकप्रतिनिधी यांनी घ्यावा असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी यावेळी केले. या उद्घाटनास उपमहापौर कृष्णा पाटील, सभागृह नेते हनुमंत जगदाळे, विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, उपायुक्त क्रीडा मिनल पालांडे, स्थानिक नगरसेवक वैभव कदम, माजी नगरसेवक शरद कणसे, कार्यकारी अभियंता शैलेंद्र चारी, संदीप गायकवाड, ऋषिकेश माने आदी उपस्थित होते. विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना विरंगुळा मिळावा यासाठी महापालिकेने हे लॉन टेनिस कोर्ट तयार केले होते. या ठिकाणी अनेक अधिकारी, माजी अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी सदस्यत्व घेतले असून ते नियमित खेळासाठी येत असतात. हा लॉन टेनिस कोर्ट अद्ययावत करण्याची मागणी येथे येणाऱ्या अधिकाऱ्यांनी केली होती. त्यानुसार अद्ययावत पद्धतीने हा टेनिस कोर्ट तयार करण्यात आला असून त्याचे उद्घाटन आज झाले असल्याचे महापौर यांनी जाहीर केले. शहीद तुकाराम ओंबळे बॅडमिंटन कोर्ट येथे नियमितपणे विविध वयोगटांसाठी प्रशिक्षण बॅचेसही चालविण्यात येणार आहेत. क्रीडा संस्कृतीला चालना देण्यासाठी तसेच येथे सदस्यत्व घेतलेल्या खेळाडूंना दर्जेदार क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या लॉन टेनिसचे नूतनीकरण करण्यात आले आहे. ठाणे शहरात लॉन टेनिसची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल उपमहापौर कृष्णा पाटील यांनी महापालिकेला धन्यवाद दिले. ठाणे शहराचा विकास वेगाने होत असून त्या दृष्टीने शहरातील क्रीडा सुविधांमध्ये वाढ झाली पाहिजे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निधीतून अद्ययावत असा टेनिस कोर्ट तयार झाला असून त्याचा निश्चितच फायदा शहरातील तरुणांना होणार असल्याचे सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी नमूद केले. खरं तर ठाणे महानगरपालिके अंतर्गत संत तुकाराम ओंबळे या संकुलामध्ये खरं तर
शहीद हेमंत करकरे या क्रीडा संकुलात आज लॉन टेनिस याचं उद्घाटन इथे संपन्न झालेलं आहे. आणि मला वाटतं की ठाणे शहराचा विकास करत असताना महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसंच आपले मुख्यमंत्री आणि आपल्या ठाणे महानगरपालिकेचे सगळे उपमहापौर, सभागृह नेते, आपले सगळे गटनेते यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली, यांच्या एकमेव विचाराने खरं तर या शहरातल्या विविध विकासांची कामं आपण हाती घेतलेली आहेत. आणि त्याच्यामध्ये नवतरुणांना खेळण्यासाठी खरं तर क्रीडांगण हवंय. शारीरिक खेळाचा विकास झाला पाहिजे. याच्यातूनच खरं तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी या क्रीडांगणाला एक विशेष निधी देऊन खरं तर हे क्रीडांगणाचं आज उद्घाटन झालेलं आहे. भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना महायुतीचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. कारण टेनिस क्लब कोर्ट हे आपल्या ठाण्यामध्ये नव्हतं, फक्त 7 बंगल्याला इथेच होतं. आणि टेनिस खेळाडू घडावे की त्या खेळाडूंना जाण्यासाठी प्लॅटफॉर्मच नव्हता, फक्त एकच होता तो कोपरीमध्ये. तिथे तिथे भरपूर रस असायची, त्यामुळे आपल्या ठाण्यातील खेळाडूंना प्लॅटफॉर्म नव्हतं, ते देण्याचं काम महापालिकेने केलेलं आहे. आणि नक्कीच ह्या टेनिस कोर्टातून चांगले नवीन खेळाडू तयार होतील आणि ठाणे जिल्ह्याचं नाव नक्कीच रोशन करतील, अशी आशा बाळगतो. शिवसेना पक्षाचे मुख्य नेते आदरणीय शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ठाणे शहराचा विकास हा सर्वांगीण विकास व्हायला पाहिजे. त्यामध्ये क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रम या सगळ्या गोष्टीचा अंतर्भाव असला पाहिजे. आणि या ठिकाणी क्रीडा अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार शिंदे साहेबांनी या ठिकाणी या कामासाठी टेनिस कोर्टसाठी निधी उपलब्ध करून देऊन ठाणे शहरातील युवकांना एक चांगल्या प्रकारची या ठिकाणी संधी दिलेली आहे. आगामी पावसाळ्यात जिल्ह्यात कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व शासकीय यंत्रणांनी आतापासूनच सतर्क राहून समन्वयाने पूर्वतयारी करावी. जिल्ह्याचा आपत्ती व्यवस्थापन आराखडा चोख असावा आणि आपत्कालीन स्थितीत तत्काळ मदतीसाठी आपदा मित्रांची संख्या वाढवावी, असे निर्देश ठाण्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठक 2026 समिती सभागृहात संपन्न झाली. त्याप्रसंगी ते बोलत होते. या बैठकीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव, अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर संदीप माने, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवंजाळ यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की सार्वजनिक बांधकाम विभागाने पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व धोकादायक पूल, साकव आणि जुन्या इमारतींचे ऑडिट करावे. जलसंपदा विभागाने धरणांची प्रत्यक्ष पाहणी करून तांत्रिक अहवाल सादर करावा. राष्ट्रीय महामार्ग आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्सून काळात दरडी कोसळण्याच्या घटना लक्षात घेऊन प्रमुख घाटांमध्ये जेसीबी, पोकलेन आणि डंपरची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. डॉक्टर पांचाळ यांनी आपत्कालीन परिस्थितीत यंत्रणांची गतिशीलता तपासण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस आणि आरोग्य विभागाने प्रत्येक तालुक्यात रंगीत तालीम घ्यावी. पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या रोगांचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य विभागाने औषध साठा आणि वैद्यकीय पथके सज्ज ठेवावीत, अशा सूचना देऊन आपत्ती निवारणासाठी आवश्यक साधनसामुग्रीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून अनुदान उपलब्ध करून दिले जाईल, असे स्पष्ट केले. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.